अनिल भाऊ दिलेला शब्द 2024च्या निवडणुकीत 100% पाळतील ब्रह्मानंद पडळकर। 20ला अनिल भाऊ 100% शब्द पाळतील। 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी आमदार अनिल बाबर यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, यावेळी तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, पुढच्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो असा शब्द दिला। त्यामुळे आमदार अनिल बाबर जर शब्दाला जागणारे असतील तर ते येत्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत 100% शब्द पाळून आम्हाला पाठिंबा देतील असा पुनरुच्चार आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी केला। मित्र पक्षाचे जर आमदार असले तर त्याला आम्ही मित्र पक्षाने त्यांना आमदार केले ना मागच्या वेळी। त्यामुळे कसं ठरलं होतं की 2024ला पडळकर साहेबांना अनिल भाऊनी मदत करायची। त्यामुळं 24ला अनिल भाऊ 100% शब्द पाळतील आणि आमदार पडळकर साहेबांना सपोर्ट करतील। त्यामुळे त्याही समान आम्ही बोलतो आणि भारतीय जनता पार्टीचं काम करायला काहीच अडचण नाही। पक्ष वाढवायची जबाबदारी वरिष्ठांनी आम्हाला दिलेली आहे। तो पक्ष कसा वाढवायचे, आमची पार्टी कशी वाढवायचा हा आमचा प्रयत्न चाललेला आहे। 19ला आमचा एवढा कट्टर आमचा संघर्ष असताना तुम्ही साऱ्या डोळ्याने बघितला, तर त्या नवीन पत्रकार असतील तिने आम्ही एवढा संघर्ष करत असताना आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्याने आम्हाला सांगितलं काम करा, आम्ही केलं ना। आता ह्यावेळेस आम्ही भाऊ फडणवीस साहेबांना सपोर्ट केला तर काहीच अडचण नाही। भाऊ जागणारे शब्दाला जागणाऱ्या नेते त्यामुळे आम्हाला मदत करतील 100% अपेक्षा आहे। तिकीट वाटपाच्या वेळेला परिस्थिती कशी असेल त्यावेळीची काय परिस्थिती त्यावेळी कळेल। आता खासदारकीची इलेक्शन आहे, मोदी साहेबांना सपोर्ट करायसाठी आम्ही लोकसभेची इलेक्शनसाठी आम्ही करतो। आता आमचं एकच टार्गेट आहे की मोदी साहेबांना जास्तीत जास्तीच्या सीट आपल्या महाराष्ट्र राज्यातून द्यायचा आमचा प्रयत्न चाललेला आहे। त्या पद्धतीने आमची व्यूहरचना चाललेलं आहे। हे आमची जी पदाधिकाऱ्यांचे सारे बसलेले आहेत त्या पद्धतीनं आम्ही काम चाललेलं आहे। लोकसभा झाल्यानंतर आपण विधानसभेचा प्रश्न आपण घेऊ। नाही लोकसभेचा उमेदवार आता कळेल ना, फायनल होईल की। असं काय आम्ही काय नाही बरं का, इकडं आहे का, इथं स्टँडिंग आपले खासदार संजय काका आहेत आणि काकांच्या माध्यमातून आम्ही आता या मतदारसंघामध्ये म्हणजे सांगली लोकसभामध्ये आम्ही काम करतोय। काकांना तिकीट मिळणार म्हणून तुम्हाला सांगितलं। नाही ते आता वरिष्ठांना माहीत। मी एक छोटा बादल साहेब मी एक छोटासा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा आणि एवढा मोठं मी बोलू शकत नाही, ते आपल्याला माहिती नाही। पण आमचं मत आहे की आम्हाला वाटतं संजय काकांना तिकीट मिळेल आणि काकांचं आणि कार्यकर्ते म्हणून त्यांचं काम करतात। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल।